काय नालायक माणसं असतील ना. असं गोरगरिबांच्या जीवाशी खेळून काय मिळणार होतं त्या विरोधकांना? गोरगरिबांना नाही भद्रा, त्यांचं टार्गेट मी होतो. मला संपवण्यासाठी त्या थंडाईमध्ये विष कालवलं त्यांनी, दुसरं काही नाही. मात्र आज माझी सगळी माणसं होती आज इथे. त्यांना जर काही झालं असतं तर मी त्यांना शिवा थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे खूप मोठी दुर्घटना होता होता वाचली आहे. हो पण प्रिन्स, त्या नालायक विरोधकांना अजिबात सोडू नका. त्यांना कायद्याची भाषा शिकवा. शिकवणार अजिबात. हे ज्यांनी पण केलंय ना त्यांना कायद्याच्या भाषेतच उत्तर देणार मी. तू बघ शिवा. पण सरकार अहो, ती थंडाई आपण आपल्या हाताने स्वतः नीट लक्ष देऊन बनवली होती. तर थंडाईमध्ये विष कसं काय कोणी मिक्स केलं असेल? कोणी बाहेरचा माणूस तर नाही ना आला? बाहेरचं नाही, पण घरातल्याच कोणी काही असं केलं असेल तर? म्हणजे काय म्हणायचं तुला? आम्ही केलं हे सगळं? नाही मॅडम, तसं नाही म्हणायचं मला. पण बाहेरचा कोणी एवढा मोठा गुन्हा का करेल ना? मला तरी असंच वाटतंय की मॅडम जरा बाजूला येता का? तुमच्याशी बोलायचं होतं. बोल. मॅडम मला असं म्हणायचं होतं की म्हणजे मला ना एका व्यक्तीवर शंका आहे. घरातल्या? हो. कोणावर? कोरोना सरांवर. काय बोलतेस तू? कोरोना? मॅडम का कुणास ठाऊक, पण आज ना ते जरा जास्तच लुडबुड करत होते. आणि या आधी पण त्यांनी अशा बऱ्याच करामती केल्या आहेत. हे बघ, वागत असेल कोरोना असं मध्ये मध्ये वेड्यासारखं, पण कोरोना असं काही करेल असं मला वाटत नाही. उगाच तू शंका घेतेस कोरोनावर. मॅडम हो. हे बघ, आणि तरीही तुला जर वाटत असेल, तुझी जर शंका असेलच, तर मी त्याची कसून चौकशी करेन. ठीक आहे, मी विचारेन त्याला. पण आता ताबडतोब शिवाला डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची गरज आहे. तू त्याला डॉक्टरांकडे घेऊन जा. ठीक आहे? हो मॅम. शिवा चल, आपल्याला डॉक्टरकडे जायचंय. चल चल. काय डॉक्टर? अरे आपल्याला काय झालं नाही तर डॉक्टरकडे कशाला जायचं? नाही शिवा, आपल्याला जायचंय. तू उगीच मला हे करू नकोस. चल उठ. अरे पण कशाला? शिवा ऐक ना माझं. चल शांतपणे चल. थांब थांब थांब. सरकार, हा, आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. सलग दुसऱ्यांदा अटॅक झालाय तुमच्यावर. आपल्याला ना सिक्युरिटी वाढवायला पाहिजे. आपण अलर्ट राहायला पाहिजे. हो हो शिवा, ते मी सगळं बघतो. कोण हल्ला करतंय ते सिक्युरिटीचं. तू डॉक्टरांकडे जा आधी. याला घेऊन जा, डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टरांकडे जा. सावकाश 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 सावकाश. हा हाय सर. शांत राहा. रागावर कसा आवरू राग मी? त्या थंडाईत एवढं चालीम विष घातलं होतं मी. तो बैल गटा 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 पळला. तर काय सहन आहे त्याला? त्याचा कंठ निळा झाला, पण तो धडधकट उभा होता. कसं काय? विष त्याच्या गळ्यात सडकलं की काय? कसं घडू शकतं? बापरे, त्या शक्तीला बहुतेक माझ्यावरती संशय आलाय. माझं काय होणार आता? तिकडे ती शक्ती माझी मान धरणार, इकडे चेटकोबा. बापरे, शेवटची संधी होती. ती पण हुकली. आता आपण हुकणार. चेटकोबा मला आता अटक मटक सटक करून टाकणार. बस.
मला नाही वाटत ह्यांना का विषबाधा झाली असावी. हो डॉक्टर, पण असं कसं शक्य आहे? थंडाईचं अख्खं भांड रिकामं केलंय त्याने. हो डॉक्टर, अहो आम्ही स्वतःच्या डोळ्याने पाहिले. हो ना, आणि शिवा शेठचा गळा निळा झालेला हेच खरं आहे. अहो पण तसं कसं शक्य आहे? अहो तसं असतं त्यांचे हार्टबीट्स वाढले असते, बीपी हाय झाला असता. मुळात ते इथवर पोचू शकले नसते. आणि विष पिऊन माणूस लगेच उलटा करतो, शुद्ध नसते त्याला. आणि ह्यांच्यात मला तसे काही सिम्पटम दिसत नाहीयेत. असं कसं होऊ शकतं? काय प्रकार आहे हा सगळा? समुद्र मंथनाची गोष्ट. आपल्या लक्षात आलं हा सगळा काय प्रकार आहे ते. शक्ती चल. डॉक्टर थँक्यू. जय शंभो. चल. अरे डॉक्टर, मी तुमच्या फीस काउंटरला जमा करते. शिवा, चिटकोबा, चिटकोबा, तू हे असं का बांधून ठेवलंयस आम्हाला? तुझ्या डोक्यात काय चालू आहे? हे बघ, आमचं काही चुकलं असेल ना तर आम्हाला माफ कर. तुमच्या चुका पोटात घालून घालून पोट दुखायला लागले माझं. म्हणजे होळिकेचं दहन करू नका म्हणून सांगितलं होतं, तरीही केलं. आजचा धुळवडीचा एक दिवस मागून घेतलात माझ्याकडून. काय केलं? पडले मुर्दे. शिवशक्ती अजून जिवंत कसे आहेत? हे बघ चिटकोबा, काय झालं ते मी सांगतो. गप्प बस. वर तोंड करून बोलू नकोस माझ्या समोर. माझी भीती राहिली नाहीये तुम्हा दोघांना.